तर झालं सुरू. सुरू झालं का? हो हो. Okay. So let us start today's chapter or today's lecture, that is factors affecting on the agriculture, and we have already discussed two factors, that is physical factor and climatic factor. कृषीवर परिणाम करणाऱ्या घटकांचा आपण विचार करत आहोत आणि त्यापैकी दोन जे घटक आहेत, प्राकृतिक घटक आणि हवामानाचे घटक, याचा आपण विचार केलेला आहे. आज आपण आर्थिक घटक कशा प्रकारे कृषीवर परिणाम करतात याचा विचार करणार आहोत. मुळातच आपल्याला माहिती आहे की कृषी भूगोल हा आर्थिक भूगोलाची एक शाखा आहे आणि त्यामुळे अर्थकारण किंवा पैसा आणि शेती याचा खूप घनिष्ठ संबंध आहे. आर्थिक घटकांशिवाय कोणालाही शेती करता येऊ शकत नाही. म्हणजे पूर्वीची जी परंपरागत शेती होती ती मात्र निसर्गाधीन होती, निसर्गावर अवलंबून होती. आज मात्र यांत्रिक पद्धतीने मानव शेती करत आहे, त्यामुळे आणि शिवाय बाजाराभिमुख शेती करत आहे, त्यामुळे आर्थिक घटक आणि शेतीचा खूप जवळचा आणि निकटचा असा संबंध तयार झालेला आहे. आणि म्हणून आजची शेती ही पूर्णपणे अर्थकारणावर अवलंबून आहे आणि म्हणून आर्थिक घटक मोठ्या प्रमाणावर कृषीवर परिणाम करत असतात. आता यातला पहिला जो घटक आहे भांडवल, कॅपिटल इज द बेसिक रिक्वायरमेंट ऑफ द ॲग्रिकल्चर. कोणतीच शेती भांडवलाशिवाय आज होऊ शकत नाही. याचं मुख्य कारण असं की भांडवल हा पाया आहे शेतीचा. भांडवलाशिवाय शेती करता येऊ शकत नाही. त्याचे दोन प्रकार पडतात भांडवलाचे. एक स्थिर भांडवल, फिक्स्ड कॅपिटल, आणि दुसरं की जे मूवेबल असतं, मोबाईल किंवा त्याला आपण खेळतं भांडवल म्हणतो. खेळतं भांडवल आणि निश्चित भांडवल किंवा स्थिर भांडवल असे दोन प्रकार पडतात. आता स्थिर भांडवलामध्ये कोणकोणते घटक येतात? उदाहरणार्थ जमीन खरेदी करायची आहे एखाद्या शेतकऱ्याला, तर ती एकदाच खर्च येतो जमीन खरेदीसाठी, तो वारंवार येत नाही. त्याला फिक्स भांडवल किंवा स्थिर भांडवल असे म्हणतात. कारण एकदा खर्च केला की पुन्हा तो खर्च नसतो. परंतु नंतरच्या काळात मात्र त्याने जर शेती विकसित केली आणि त्यासाठी लागणारं भांडवल सुरू झालं तर त्याला म्हणतात खेळतं भांडवल. म्हणजे दैनंदिन लागणाऱ्या खर्चाला खेळतं भांडवल म्हणतात, एकदाच लागणाऱ्या खर्चाला स्थिर भांडवल असं म्हणतात. तर स्थिर भांडवलामध्ये त्याने उभारलेली घेतलेली शेती असेल, त्याने बांधलेलं घर असेल, फार्म हाऊस असेल, शेड असेल, ट्रॅक्टर असेल किंवा इतर जे अवजार असतील, या अवजारांसाठी येणारा खर्च असेल, हा एकदाच येत असतो, त्यामुळे त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. परंतु ट्रॅक्टर किंवा इतर जी यंत्रसामुग्री आहे याच्या मेंटेनन्ससाठी लागणारं भांडवल मात्र खेळतं भांडवल असतं. असे दोन प्रकारचे भांडवल किंवा दोन प्रकारचे कॅपिटल शेतकऱ्याला लागत असतात आणि त्याशिवाय तो शेती करू शकत नाही. आणि म्हणून ज्या ज्या शेतकऱ्यांकडे भांडवलाची उपलब्धता आहे त्यांची शेती विकसित होत जाते. ज्यांच्याकडे भांडवलाची उपलब्धता नाही ते मात्र मागे पडतात आणि एकूणच जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये ते स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही. आणि म्हणून जो भांडवली शेती, ज्याच्याकडे भांडवल आहे किंवा जो भांडवली शेती करतो तो मात्र मोठा किंवा विकसित होत जातो, तो नफा मिळवतो. परंतु तुलनेने मात्र ज्याच्याकडे भांडवल नाही त्याला ती शेती करणं परवडत नाही. तो वेगवेगळे प्रयोग करत नाही, तो आधुनिक यंत्र घेऊ शकत नाही, तो औषधे घेऊ शकत नाही किंवा वेगवेगळे तंत्रज्ञान वापरू शकत नाही. आणि त्यामुळे त्या भांडवलाचा एकूण परिणाम होऊन तो तोट्यात जातो. आणि हा सर्वात महत्वाचा आर्थिक घटक आहे की ज्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी शेतीवर परिणाम झालेला दिसून येतो. आता खेळत्या भांडवलामध्ये मात्र प्रचंड प्रमाणात त्याला गुंतवणूक करावी लागते. त्यामध्ये मजूर असेल, खते असेल, बी बियाणे असतील, औषधं असतील, वाहतूक असेल, त्यानंतर त्या ठिकाणी एखादा उत्पादन घेऊन त्यावर जर तो प्रक्रिया करत असेल तर तो प्रक्रियेसाठी लागणारा खर्च असेल वगैरे वगैरे सर्व खर्च त्याला दैनंदिन येत असत. त्यानंतर मेंटेनन्स आहे, उदाहरणार्थ ट्रॅक्टरचं मेंटेनन्स आहे, ट्रॅक्टरसाठी लागणारा डिझेल आहे, ट्रॅक्टरवर असणारा जो ड्रायव्हर असतो त्याचा खर्च असतो वगैरे. असे खूप सारे खर्च असतात की ज्याद्वारे आपल्याला निश्चितपणाने सांगता येऊ शकतं की भांडवलाशिवाय शेती करता येत नाही. आणि अगदी आपल्याला ग्रामीण भागात तुमच्या लक्षात येत असेल, तुम्हाला ग्रामीण भागाचा संपर्क असेल तर तुमच्या लक्षात येईल की ज्या शेतकऱ्यांकडे दुय्यम नफ्याची साधनं आहेत, उदाहरणार्थ काही शेतकरी नोकरी करतात, काही शेतकरी व्यवसाय करतात, अशा शेतकऱ्यांची शेती ही भांडवलामुळे, त्यांच्याकडे भांडवलाची चणचण नसते, त्यामुळे ते शेती जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीने करू शकतात.
परंतु जे लोक फक्त शेतीवरच अवलंबून आहे त्यांना जेव्हा उत्पादन येईल, जेव्हा मार्केटला माल जाईल, उत्पादन जाईल आणि जेव्हा पैसे येतील तेव्हाच ते खर्च करू शकतात, असे शेतकरी मात्र मागे पडतात. आणि म्हणून अगदी कृषी तज्ञांनी आणि कृषी मंत्रालयाने पण शेतकऱ्यांना सूचना केलेली आहे की फक्त शेतीवर अवलंबून न राहता इतर व्यवसायांचा पण स्वीकार करा, की जेणेकरून आपल्याला भांडवलाची उपलब्धता होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला नफा मिळवता येईल. अगदी कृषी मंत्री शरद पवार असताना त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की एका कुटुंबात 2 भाऊ असतील तर दोन्ही भावांनी एकाच त्या क्षेत्रावर किंवा त्या शेतीवर अवलंबून न राहता एकाने शेती करायची आणि दुसऱ्याने मात्र व्यवसाय किंवा नोकरी करायची, किंवा याला पूरक म्हणून जे शेतीपूरक व्यवसाय आहेत, दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, वराह पालन असेल, मेंढी पालन असेल, शेळी पालन असेल, यासारखी व्यवसाय करून भांडवल उपलब्ध केले तर निश्चितपणानं त्या ठिकाणी त्या शेतीला फायदा होत असतो. आणि म्हणून जास्तीत जास्त उत्पादन मिळवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भांडवल ही मूलभूत गरज आहे आणि तो आर्थिक घटक आहे की ज्याद्वारे आपल्याला शेतीवर परिणाम झालेला दिसून येतो. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर एखाद्या शेतकऱ्याकडे ज्यावेळेस लागवड करायची आहे, बियाण्याची लागवड करायची आहे, त्यावेळेस जर पैसे असतील तर तो नवीन बियाणे घेऊ शकतो. परंतु तेच भांडवलाची उपलब्धता नसेल तर तो मात्र जुनच बियाणं वापरेल, मागच्या वर्षीच बियाणं वापरेल. अशा अगदी साध्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं की लगेचच त्याच्या एकूण उत्पादनावर परिणाम होत असतो. नवीन बियाणं जो घेईल, संकरित बियाणं घेईल, नवीन वाण घेईल, नवीन व्हरायटी घेईल, त्याचं मात्र उत्पादन एक वाढलेलं दिसून येईल. पण परंपरागत बियाणं असेल त्याची उगवणच होणार नाही, त्याला कीड लागलेला असेल, त्याची एकूण प्रतिकार क्षमता कमी असेल, या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्या एकूणच उत्पादनावर परिणाम होतो आणि त्यामुळे भांडवल हा घटक अतिशय महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये अनेक ग्रामीण भागात अनेक वेगवेगळी उदाहरणे आपल्याला आढळतात की बहुतांश जे नोकरी करणारे शेतकरी असतात, रिटायरमेंट नंतर ते त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात भांडवल असतं, परंतु ते भांडवल कोठे खर्चायचं याचं ज्ञान नसल्यामुळे निव्वळ भांडवल असूनही उपयोगाचं नाही. जास्त पैसे असले तरी परंतु ते योग्य मार्गाने योग्य पद्धतीने शेतीमध्ये गुंतवले तरच त्याचा फायदा होऊ शकतो. आणि यासारखे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की ज्याद्वारे भांडवल हा घटक प्रभावी असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे भांडवल योग्य पद्धतीने खर्च केलं, योग्य पद्धतीने त्याचं उपयोजन केलं तरच त्या ठिकाणी शेतीतून फायदा होऊ शकतो. पहिला घटक भांडवल या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. दुसरा घटक आहे वाहतूक. वाहतूक हा घटक देखील तितकाच महत्वाचा आहे आणि तो देखील आर्थिक घटक आहे. अगदी कृषी अर्थतज्ञांचं असं म्हणणं आहे की याला आर्थिक अंतर, वाहतुकीला कृषी अर्थतज्ञ आर्थिक अंतर असे म्हणतात. आर्थिक अंतर म्हणजे काय की दोन ठिकाणांमधील अंतर किती आहे हे ठरवतो की येणारा खर्च किती आहे. म्हणजे आपल्याला इथून मुंबईला माल पाठवायचा आहे आणि इथून दिल्लीला माल पाठवायचा आहे. आता अंतर हे मुंबई ते नाशिक कमी आहे, पण दिल्ली ते नाशिक मात्र जास्त आहे. त्यामुळे अंतर ठरवतं. डिस्टन्स विल डिटरमाइन द कॉस्ट ऑफ द ट्रान्सपोर्टेशन अँड सो दॅट इज कॉल्ड ॲज इकॉनॉमिक डिस्टन्स. आणि हे इकॉनॉमिक डिस्टन्स हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतं. आपण माल कोणत्या साधनाद्वारे पाठवला, कोणत्या वाहतूक मार्गाद्वारे पाठवला, तो हवाई वाहतुकीद्वारे पाठवला का, जलवाहतुकीद्वारे पाठवला की रस्ता वाहतुकीद्वारे की रेल्वे वाहतुकीद्वारे, यावर पण त्याचा वाहतुकीचा खर्च अवलंबून असतो. आपल्याला माहिती आहे की हवाई वाहतूक ही सर्वात महागडी वाहतूक आहे आणि म्हणून जे अतिशय मौल्यवान वस्तू आहेत किंवा जास्त किमतीच्या वस्तू आहेत अशाच वस्तू आपण हवाई वाहतुकीद्वारे पाठवू शकतो. कांदे किंवा बटाटे अशा जास्त वजनाच्या किंवा जास्त कमी किमतीच्या त्या ठिकाणी वस्तू त्या हवाई वाहतुकीद्वारे पाठवता येऊ शकणार नाही. फार तर ते आपल्याला रेल्वे आणि जहाज वाहतुकीद्वारे पाठवता येऊ शकतात. आणि म्हणून ही वाहतुकीचा मार्ग, वाहतुकीचा प्रकार, एकूण दोन ठिकाणांमधील अंतर, बाजारपेठ आणि उत्पादित केलेल्या मालाचं ठिकाण यातील अंतर आणि त्या मालाचं वजन, या सर्व घटकांवर वाहतूक खर्च अवलंबून असतो. आता फुलांची वाहतूक करण्यासाठी आपल्याला बैलगाडीची किंवा ट्रकचा उपयोग करता येणार नाही. तर त्यासाठी आपल्याला बाजारपेठ जर काबीज करायची असेल, जागतिक बाजारपेठ काबीज करायची असेल तर आपल्याला विमानाचाच वापर करावा लागेल किंवा जहाजाचा वापर करायचा असेल तर फळांची निर्यात करण्यासाठी आपल्याला जहाजांचा वापर करावा लागेल, कारण त्या ठिकाणी आपल्याला जास्त माल पाठवता येऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की द्राक्षाची जी आपली बाजारपेठ आहे भारताची, विशेषतः युरोपियन बाजारपेठ,
ही काबीज करण्यासाठी आपण जहाज वाहतुकीचा वापर करतो. आणि म्हणून कोणत्या प्रकारचा माल आपण वाहतूक करणार आहोत यावर देखील त्या ठिकाणचा वाहतूक खर्च अवलंबून असतो. कमी वजनाचा माल हा महागड्या वाहतूक यंत्रणेद्वारे वाहतूक केली तरी चालू शकतो, आणि जास्त वजनाचा माल मात्र आपल्याला स्वस्त वाहतुकीद्वारेच वाहून नेता येऊ शकतो. आणि म्हणून उत्पादित केलेला माल हा बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमीत कमी वेळेमध्ये तो कसा पोहोचू शकेल यावर वाहतूक हा घटक परिणाम करत असतो, किंवा वाहतुकीचा त्या ठिकाणी एकूणच कृषीवर परिणाम होत असतो. आपल्याला माहिती आहे की बहुतांश कृषी उत्पादनं ही नाशवंत आहेत. त्यामध्ये भाजीपाला आहे, फळे आहेत, फुले आहेत, दूध आहे, मांस आहे, अंडी आहे. यासारख्या उत्पादनांना जर आपण वेळेत ग्राहकापर्यंत पोहोचू शकलो नाही, बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकलो नाही, तर त्यांची किंमत झिरो होते. आणि कितीही गुणवत्तेचा माल असला तरी ग्राहक तो घेत नाही, आणि यामध्ये दोघांचंही नुकसान होतं. म्हणजे ग्राहकालाही माल चांगला मिळत नाही आणि शेतकऱ्यालाही भाव मिळत नाही. आणि म्हणून वाहतूक यंत्रणा किती विकसित आहे यावर त्या ठिकाणची शेती अवलंबून असते. आता आपण जर जगभर विचार केला ट्रान्सपोर्टेशनचा किंवा एकूणच वाहतूकचा घनतेचा, तर आपल्याला माहिती आहे की युरोपीय जे देश आहेत ते विकसित असल्यामुळे तिथे वाहतुकीचं जाळ दाट आहे, आणि त्यामुळे निश्चितपणाने त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा फायदा होतो. कमी वेळेमध्ये ते ग्राहकापर्यंत पोहोचू शकतात, आणि म्हणून त्यांच्या मालाला चांगली किंमत मिळते. आपल्याकडील रस्त्यांचा जर आपण विचार केला तर आता कुठे रस्त्यांचा विकास व्हायला सुरुवात झालेली आहे, परंतु जी घनता पाहिजे जास्त, म्हणजे प्रत्येक शेतापर्यंत डांबरी रस्ता असणं, किंवा प्रत्येक शेतापर्यंत वाहतुकीची व्यवस्था असणं, प्रत्येक साधन पोहोचण्याची जी गरज आहे ती गरज भागणं, ही गरज जोपर्यंत भागणार नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याचा फायदा होणार नाही. अगदी उदाहरणच द्यायचं ठरलं तर आपल्या नाशिक जिल्ह्याचं देता येईल. आपल्या नाशिक जिल्ह्याला एकूण जी ऍक्सेसिबिलिटी आहे किंवा कनेक्टिव्हिटी आहे मुंबईची, त्या मुंबईच्या कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याला भाजीपाला उत्पादनामध्ये चांगला फायदा होऊ शकतो इतर जिल्ह्यांच्या तुलनेत. जळगाव असेल, धुळे असेल, जसं आपण लांब जाऊ मुंबईपासून, तसं त्यांना मात्र तो फायदा होत नाही. त्याचं कारण असं की जितकं अंतर वाढेल तितका वेळ जास्त लागेल, जास्त लागेल तितकं ते मालाची ग्राहकापर्यंत पोहोचण्याची संधी कमी होईल, किंवा तो माल खराब होण्यास सुरुवात होईल. यावर देखील हे अंतर देखील महत्वाचं असतं की किती तुम्ही बाजारपेठेपासून दूर आहात. आणि म्हणून आपल्या नाशिक जिल्ह्याला भाजीपालाच्या संदर्भात तो निश्चितपणाने फायदा झालेला आहे, आणि कनेक्टिव्हिटी आणि ऍक्सेसिबिलिटीचा वापर करून अनेक शेतकरी त्या ठिकाणी फायदा घेत आहेत. यामध्ये कोथिंबीर असेल, मेथी असेल, शेपू असेल, यासारख्या दररोज दैनंदिन लागणाऱ्या भाजीपाल्याचं उत्पादन घेऊन त्या ठिकाणी मुंबईच्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम हा नाशिकचा शेतकरी करत आहे, आणि म्हणून निश्चितपणाने आपल्याला त्याचा त्या ठिकाणी फायदा होत आहे. तुलनेने मात्र जास्त लांब असलेल्या शहरांना किंवा जास्त लांब असलेल्या जिल्ह्यांना त्याचा फायदा होत नाही. तसंच अगदी आपला कोकणाचं जर आपण उदाहरण दिलं तर कोकणातला जो आंबा आहे तो आंबा आपण इतर देशांच्या तुलनेत युरोपीय बाजारपेठेमध्ये कमीत कमी वेळेमध्ये, म्हणजे साधारणपणे 30 दिवसामध्ये किंवा 40 दिवसामध्ये पोहोचू शकलो तर निश्चितपणाने त्या ठिकाणी मार्केट आपण काबीज करू शकतो आणि आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. तसंच द्राक्षाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला 50 दिवसामध्ये आपण चिली देशाची स्पर्धा करून त्या ठिकाणी पोहोचवत असतो, आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो फायदा होत असतो. परंतु चिली आणि युरोपीय यांचं अंतर कमी आहे, त्यामुळे त्या कनेक्टिव्हिटीचाही त्यांना त्या ठिकाणी फायदा होत असतो. आणि निश्चितपणाने वाहतूक हा घटक देखील त्या दृष्टीने महत्वाचा आहे. आता वाहतुकीमध्ये पुन्हा तुम्ही एकच प्रकारची वाहतूक करत आहात का, की विविध वाहतूक करत आहात? उदाहरणार्थ काय की जर समजा आपण कांदा उत्पादनाची वाहतूक करत आहोत, तर ती वाहतूक करत असताना शेतमालापासून ग्राहकापर्यंत किती प्रकारच्या वाहतुकींचा वापर केला, म्हणजे बैलगाडीने वाहतूक केली का, ट्रकने वाहतूक केली का, ट्रॅक्टरने वाहतूक केली का, पुन्हा ट्रॅक्टर मधून रेल्वेमध्ये वाहतूक केली का, रेल्वेतून पुन्हा दुसऱ्या मार्केट पर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा इतर काही साधनांचा वापर केला का, हे करत असताना काय त्या मालाची चढ उतार केली का. जितकी त्या मालाची चढ उतार होईल तितकी त्याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढेल, कारण अपलोडिंग आणि अनलोडिंग यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मजूर लागणार आहेत, आणि मजूर तर लागतीलच, शिवाय त्याची हाताळणी होणार आहे, आणि ही हाताळणी झाल्यामुळे त्या मालाची प्रत कमी होते, त्या मालाची गुणवत्ता कमी होते,
आणि म्हणून त्या ठिकाणी ते माल कमी गुणवत्तेचा असल्यामुळे किंवा त्या मालाची हाताळणी झाल्यामुळे तो माल खराब होण्याची शक्यता असते आणि त्या ठिकाणी ग्राहक असंतुष्ट होतो, ग्राहक त्या उत्पादनाकडे वळत नाही आणि त्यातूनही आपला किंवा शेतकऱ्याचा त्या ठिकाणी तोटा होत असतो. अशा प्रकारे वाहतुकीसाठी तुम्ही किती साधनं वापरली यावर देखील त्या ठिकाणी एकूण त्या मालाची किंमत ठरत असते आणि त्यामुळे तो देखील घटक कृषीवर परिणाम करणारा घटक म्हणून संबोधला जातो. तिसरा घटक आहे बाजारपेठ, मार्केट. आता विदाउट द मार्केट नो वन कॅन गेट द बेनिफिट. जोपर्यंत तुम्ही किती गुणवत्तेचा माल निर्माण केला आणि त्याला बाजारपेठच नाहीये जवळ, तर तो घेणार कोण? कारण आपल्याला माहिती आहे की शेतीतला उत्पादित माल हा एकट्या शेतकऱ्याकडून संपू शकत नाही किंवा त्याची जी गरज आहे स्थानिक गरज, ती स्थानिक गरज फार कमी असते आणि शिवाय आपल्याला हे माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये त्याची एकूण क्रय शक्ती नसते शेतकऱ्यांची की तो जास्त भावाने तो माल घेऊ शकेल आणि शिवाय तो तिथे उपलब्ध असतो सर्वांकडे. उदाहरणच द्यायचं ठरलं तर कोथिंबीर आहे, कोथिंबीर सर्वच शेतकऱ्यांकडे असते, त्यामुळे शेतकरी हा दुसऱ्या शेतकऱ्याकडून विकत घेणार नाही. द्राक्ष आहे, द्राक्ष सर्वच शेतकऱ्यांकडे असतात, त्यामुळे तो शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याकडून द्राक्ष विकत घेणार नाही आणि म्हणून आपल्याला बाजारपेठ शोधावीच लागते. आणि बाजारपेठ जोपर्यंत आपण शोधत नाही, मग ती राष्ट्रीय बाजारपेठ असेल, देश पातळीवरची बाजारपेठ असेल किंवा जागतिक बाजारपेठ असेल, जोपर्यंत त्या पिकाला त्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्या पिकाला किंमत मिळू शकत नाही आणि म्हणून तो घटक देखील महत्वाचा आहे. आता अगदी आपण जागतिक उदाहरणं जर या संदर्भात घ्यायची ठरली तर बहुतांश विकसित देश यांनी बाजारपेठ काबीज करण्यासाठी खूप साऱ्या यंत्रणांचा विकास केलेला आहे आणि मग त्यामध्ये अगदी मॉल्स असतील, अगदी ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज असतील, शीतगृह असतील किंवा आपण त्याला इंग्रजीमध्ये कोल्ड स्टोरेज असं म्हणतो, किंवा एकूणच स्टोरेज कॅपॅसिटी असतील, या मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवलेल्या आहेत आणि जेव्हा जेव्हा जशी ग्राहकाची मागणी वाढेल तसतशी तो माल ते बाहेर काढतात आणि त्यानुसार त्या ठिकाणी विकत असतात आणि म्हणून बाजारपेठ हा देखील घटक महत्वाचा आहे. आता बाजारपेठ कशी ओळखायची किंवा बाजारपेठेत कोणता ग्राहक किती प्रमाणात तो मालाची गरज आहे हे शोधून त्या ठिकाणी आपल्याला ते उत्पादन पोहोचवण्याची गरज आहे. समजा नाशिकला कोथिंबीरीची एक टन उत्पादनाची गरज असेल आणि आपण जर 10 टन माल त्या ठिकाणी पाठवत असू तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्याची किंमत चांगली मिळणार नाही आणि म्हणून त्या बाजारपेठेची गरज किती आहे आणि आपण माल किती पाठवत आहोत यावर देखील त्या ठिकाणी भाव अवलंबून असतो आणि म्हणून मुंबईची गरज जास्त आहे किंवा मेट्रोपॉलिटन सिटीची गरज जास्त आहे, ही गरज ओळखून त्या ठिकाणी तो माल पाठवला गेला पाहिजे आणि म्हणून बाजारपेठ हा घटक देखील महत्वाचा आहे. आता जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात काही देशांनी ती बाजारपेठ काबीज केली आहे. जागतिक बाजारपेठ जोपर्यंत जागतिक बाजारपेठ काबीज केली जात नाही तोपर्यंत कोणत्याही देशातल्या उत्पादनाला चांगला भाव मिळू शकणार नाही. अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर न्यूझीलंड सारखा देश आहे की जो दूध उत्पादनामध्ये त्यातही पुन्हा मेंढीचं दूध किंवा शेळीचं दूध उत्पादनामध्ये त्यांचा वरचा क्रमांक आहे, किंवा नेदरलँड आहे, डेन्मार्क आहे, यांनी मोठ्या प्रमाणात जगाची बाजारपेठ, दुधाची विशेषतः बाजारपेठ काबीज केलेली आहे. त्याचं कारण असं की त्यांनी मोठमोठ्या चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक बाजारपेठ मोठमोठ्या प्रमाणात काबीज केलेली आहे. अगदी न्यूझीलंडचे चॉकलेट्स असतील, कॅडबरी असतील किंवा चीज असेल, लोणी असेल, बटर असेल किंवा दुग्धजन्य जे बहुतांश पदार्थ आहे, हे बहुतांश पदार्थ त्यांनी जलवाहतुकीद्वारे आणि काही प्रमाणात हवाई वाहतुकीद्वारे युरोपियन बाजारपेठेमध्ये पोहोचवली. जरी त्यांचा अंतर हा घटक असला तरी देखील त्यांनी ती बाजारपेठ त्यांच्या गुणवत्तेवर काबीज केलेली आहे आणि म्हणून त्यांना तिथे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. तसंच भारतीय शेतकरी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु पुन्हा गुणवत्ता हा घटक त्या ठिकाणी कारणीभूत ठरतो आणि आपल्याला पुन्हा ती बाजारपेठ म्हणजे आपल्या हातून गेलेली दिसते. अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर मागे आपल्याला माहिती आहे की अरेबियन जे देश आहेत, त्यामध्ये सौदी अरेबिया असेल, इराण असेल, इराक असेल,
किंवा दुबई असेल, UAE, या देशांनी आपल्याला मिरची आणि वांगे या उत्पादनांना किंवा त्या मालाला नकार दिलेला आहे. कारण त्या ठिकाणी त्यांना रिसिड्यू किंवा जे औषध आहेत त्या ठिकाणी रिसिड्यू आलेले आढळले आणि जास्त प्रमाणात कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा वापर केल्यामुळे हे रेसिड्यू त्या ठिकाणी आढळले आणि त्या रेसिड्यूचा परिणाम त्यांच्या एकूण आरोग्यावर किंवा एकूणच त्या ठिकाणी बाजारपेठेवर झालेला दिसून आला आणि त्यामुळे आपल्याला त्या उत्पादन किंवा ती बाजारपेठ आपल्याला गमवावी लागली. अशी खूप सारी उदाहरणं आपल्याला देता येईल की बाजारपेठ मिळवण्यासाठी, चांगला ग्राहक मिळवण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे देखील गरजेचं आहे. अशा प्रकारे आज एकूण आपण 3 घटकांचा या ठिकाणी विचार केलेला आहे. पुढचा जो घटक आहे साठवण आणि आयात आणि निर्यात याचा विचार आपण उद्या करूया. ओके, थँक्यू. कुणाला काही समस्या आहे का? कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही सर, नाही. 28च जण जॉईन आहेत, बाकीचे कुठे गेलेत? 30 झाले होते, 30 जण जॉईन झाले होते, बाकीचे कुठे गेलेत? लेफ्ट झाले. का बरं? ठीक आहे, आता आपण थांबूया. उद्या आपण बाकीचे उरलेले 2 घटक पाहूया. ओके, थँक्यू.